मध्ये पुढे वळण्याआधी आपण आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुरळा दुपारी संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत, तर शिवाजी पार्कवर रात्री होणार मोदींची सभा। शंकरराव गडाख यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची नेवासात सभा, तर संभाजीनगरात संध्याकाळी ठाकरेंची सभा। मोदींना प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष। अजित पवार नाशिक दौऱ्यावर, कांदा उत्पादक निफाड, दिंडोरी, सिन्नर आणि कोपरगावमध्ये घेणार सभा। पुण्यात शरद पवारांच्या सभांचा धडाका, पिंपरी, शिरूर, पुणे शहरात सभा। राज ठाकरेंच्या बीड आणि पुण्यात सभा, गेवराईत प्रियंका खेडकरांच्या प्रचारार्थ घेणार सभा। पक्ष फोडण्यासाठी अक्कल लागत नाही तर पक्ष उभा करायला कष्ट लागतात, पक्ष फोडाफोडी करणाऱ्यांना जागा दाखवा, शरद पवारांनी नाव न घेता सुनावलं। लवकरच धर्मांतर बिल आणलं जाणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विधान, कुणाचंही जबरदस्ती धर्मांतर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचाही इशारा। हिंगोलीत ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्या प्रचाराच्या वाहनांची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप, ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। बातमीपत्राला सुरुवात करूयात। राज्यात राजकारणात गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत शिवसेनेपाठोपाठ एनसीपीत देखील फूट पडली आणि याच पक्ष फोडण्यावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। पक्ष फोडायला अक्कल लागत नाही असं शरद पवार म्हटलेले आहेत। शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरीतील प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। देवेंद्र फडणवीसांच्या पक्ष फोडून आल्याच्या जुन्या विधानाचा पवारांनी या सभेतून समाचार घेतलाय। पक्ष फोडायला अक्कल लागत नाही असं म्हणत पवारांनी टोला लगावलाय। दोन पक्ष फोडले, पक्ष उभा करायला अक्कल लागते, कष्ट लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही पक्ष फोडण्यावरून पवारांनी टीका केली आहे। तसंच पक्ष फोडण्याची भूमिका लोकांना पटली नसल्याचंही पवारांनी म्हटलंय। प्रत्येक मंत्रिमंडळात जागा त्यांना होती, असं असताना सुद्धा पक्ष फोडायचं काम त्यांच्याकडून झालं आणि त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली। शिवसेना आणि एनसीपीच्या पक्षफुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे। या निवडणुकीत पक्षफुटीचा परिणाम दिसेल का हे निकालानंतरच कळेल। मनोज जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असं आवाहन आधीच केलंय, मात्र जरांगे पाटील आमच्यासोबत आहेत असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर सभेत केलं। त्यामुळे जरांगे पाटलांचं तिसऱ्या आघाडीला सहकार्य आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीनं मतदारांना नवा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या प्रयत्नात मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सोबत असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांचं म्हणणं आहे। अनेक नेत्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील आमच्यावर आले तर आणि आमची ताकद वाढेल। कोण म्हणते नाहीत आपल्या बरोबर? ते कोण म्हणते ते आपल्या बरोबर नाही? ते आपल्या बरोबरच आहेत। जरांगे पाटील कोणत्या मुद्द्यावर सोबत आहेत हे सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं। त्यांचा लढा सुद्धा विस्थापितांच्या बरोबर आहे, प्रस्थापितांच्या विरोधात आहे। मग संभाजीराजे काय बोलतात तेच बोलतात की नाही? निवडणुकांच्या चित्रात जे दिसतं ते असेलच असं नाही, परिणामी सत्तेच्या रणांगणात कोण कुणाच्या सोबत आणि कोण कुणाच्या विरोधात हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथे या सभा होणार आहेत। वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते राहुल गांधींची नंदुरबार जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी प्रचार सभा होणार आहे। यावेळी नाना पटोले, चेन्नीथला, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील।
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रचार सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ शिवराज चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांनी रोड शो केला। भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केलाय। गेवराई मतदारसंघात वंचितच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद वाढली आहे। नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे। आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत। पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत। उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे। शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। नेवासा इथे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत। आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। तर शिर्डीतील उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी देखील श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत। नितीन गडकरींची धाराशिव, सांगली आणि पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे। भाजपचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख, समाधान अवताडे यांच्यासाठी गडकरी सभा घेणार आहेत। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानांतर्गत देशवासियांशी संवाद साधणार आहेत। यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन फडणवीसांनी राज्यातील जनतेला केलं। सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यांना सुपारी मिळाल्यानं ते वाजवत आहेत असं अंधारे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीत कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची आता चर्चा करावी असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावला। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेदरम्यान अजित पवारांची माफी मागितली। सिंदखेडराजा मतदारसंघात होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पंकजा मुंडेंनी शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली। त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणात असल्यानं पंकजा मुंडेंनी माफी मागितली आहे। ही सभा गुलाबराव देवकरांच्या विजयाची सभा आहे। टपरीवाल्याला टपरीवरच पाठवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला। गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकरच पाडणार असं राऊत म्हटलंय। सोलापुरात असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी जनता फारुख शाब्दी यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केलाय। बालाजी पाटील खतगावकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। त्यांनी उधळलेली मुक्ताफळं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झाली आहेत आणि याची दखल घेत शिवसेनेनं बालाजी खतगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या वाहनावर दगडफेक आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। दगडफेकीमध्ये कार्यकर्ते जखमी झाले असून वाहनाचं देखील नुकसान झालंय। तर रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी विजय पाटकर यांची निवड करण्यात आलेली आहे। विजय पाटकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी मानले जातात। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात रोहिणी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेची तक्रार करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या केला। भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांची फिरकी घेतली। सचिन आहेर यांनी त्यांच्या भाषणात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला। त्यानंतर पवारांनी भाषणादरम्यान मी 84 वर्षांचा झालोय म्हणजे काय म्हातारा झालो का, अजून 16 वर्ष बाकी असल्याचं सांगत सचिन आहेर यांना आपल्या खास शैलीत त्यांनी उत्तर दिलं। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात प्रचार करताना युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि अपक्ष उमेदवार नितीन कदम आमनेसामने आले। यावेळी राणांनी गळाभेटीसाठी हात पुढे केला असता नितीन कदम मात्र हात जोडत पुढे गेले। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नात सखीताई सावंत गावागावात जाऊन प्रचार करतायत। आजोबांनी मतदारसंघात खूप विकास कामं केली असून त्यांनाच मत द्या असं आवाहन त्या करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंवर नाना पटोले यांनी टीका केली आहे। ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली जात असताना बावनकुळे गप्प का राहिले, समाजासोबत उभे राहा असं म्हणत नाना पटोले यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला।
आम्ही फकीर लोक, आमच्या बॅगा काय तपासणार असं नाना पटोले यांनी म्हटलंय. तर अमित शहा, मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या बॅगा अचानक तपासल्या तर पैशांच्या बॅगा मिळतील अशी टीका देखील त्यांनी केली. निवडणुकीच्या काळात बॅगांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, तो अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हटले. तिकडे कणकवलीमध्ये जाहीर सभेत उद्धव ठाकरेंच्या निशाणावर नारायण राणे आणि त्यांचे 2 सुपुत्र होते. मोदी आमच्या घराणेशाहीवर बोलतात तर त्यांना कोकणातील ही घराणेशाही दिसत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. राणेंनी कोकणात कोणता उद्योग आणला असा थेट सवालच उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारी अनेक वक्तव्य आतापर्यंत मोदी शहा यांनी केलेत. त्याचाच आधार घेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर तोफ डागली. कोकणात बापाला डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर घेतलं, याला घराणेशाही नाही तर कोणती शाही म्हणायची असा सवाल ठाकरेंनी केलाय. मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं? ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं? काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांनी कोकणात येताना हेलिकॉप्टर न घेता रस्त्याने या असं चॅलेंज दिलं होतं. रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये त्यांना म्हणून रस्ता तरी नीट करा की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं. अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म, मग त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का? कोकणातील ही लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्वेषी आहे. ही लोक शिवद्रोही आहेत, महाराष्ट्रद्रोही आहेत अशी टीका यावेळी ठाकरेंनी केली आहे. सावंतवाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली आणि या सभेत ठाकरेंनी शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे. केसरकर निवडणुकीत पडल्यानंतरच कोकणात सर्व काही चांगलं होईल असा घणाघात त्यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांचा आज कोकणाचा दौरा होता. यावेळी सावंतवाडी इथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केसरकर शिर्डीला जातात पण श्रद्धा आणि सबुरी नसल्यानं मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी स्थिती असल्याची टीका ठाकरेंनी केली. पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात. सिंधुदुर्गातील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकर यांनी वाईटातून चांगलं घडतं असं वक्तव्य केलं. याचाही ठाकरेंनी समाचार घेतला. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे. केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे. कोकण आणि शिवसेनेचं अतूट नातं पूर्वीपासूनचं आहे. हे कोकण कुणा गुंड्यापुंड्याच्या ताब्यात देणार नाही असं सांगतानाच राजन तेली यांचाच विजय होईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यासोबतच बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. धुंडा पाडून घेतला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार निशाणा साधलाय. कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. वरळीमध्ये प्रचार करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतंय. पराभव समोर दिसत असल्यामुळे उभाटाचे नेते चलबिचल झालेत. एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात बोलवलं जायचं, मात्र आता तेलंगणावरून माणूस बोलवावा लागतो अशा शब्दात संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून आमचा उमेदवार जिंकणारच असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. बालाजी खदगावकर यांनी आमदार तुषार राठोडांबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर फडणवीसांनी खदगावकरांचा समाचार घेतलाय. बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगत फडणवीसांनी खदगावकरांना उत्तर दिलंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीसांनी मतदारांना भावनिक साथ घातली. तुषार राठोड यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं तर मी त्यांना मंत्री बनवून पाठवेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत शिवसेनेचे बालाजी खदगावकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. महायुती सरकारने केलेल्या कामाचं श्रेय घेत खदगावकर आपला प्रचार करत आहेत. मात्र बालाजी खदगावकर यांचा शिवसेना पक्षासोबत काहीही संबंध नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय. त्यामुळे खदगावकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.